एवढ्या नद्या असून सुद्धा एकच पीक घेतात लोक. पाणी नाही, वीज नाही, हायड्रो इलेक्ट्रिसिटीचा प्रोजेक्ट नाही. एवढ्या नद्या असून हायड्रो इलेक्ट्रिसिटी म्हणजे पाण्यापासून वीज तयार होते, कोळसा लागत नाही. पाण्यापासून वीज तयार झाली तर वीज भरपूर प्रमाणात उपलब्ध होईल या ठिकाणी. शेतकऱ्यांना वीज मिळेल, सगळ्यांना वीज मिळेल. कारण की पाणीच तेवढं आहे. तो पाण्याचा उपयोग आपण काही करत नाही. तो आंध्रावाल्यांनी मेडिकेटा धरून बांधून टाकला, आपल्याला काही बांधला का? आंध्रावाल्यांनी मेडिकेटा बांधलं श्रीरूंच्या मध्ये, त्याचं पाणी कोणाला जातो? त्यांना जातो. पाणी आपल्याकडे अडतो. पाणी अडल्यामुळे लोकांच्या शेतामध्ये पाणी शिरतो पावसाळ्यात, महापूर येतो आपल्याकडे मेडिकेटा धरणामुळे. त्या पाण्याचा उपयोग होतो आंध्राला. त्यांना अक्कल आली, महाराष्ट्रामध्ये धरण बांधला त्यांच्या फायद्यासाठी. आम्ही काय केलं? ही दूरदृष्टी नाही, ही दूरदृष्टी पाहिजे. किंवा त्या पाण्याचा उपयोग सिंचनाच्या सोयीसाठी झाला पाहिजे. हायड्रो इलेक्ट्रिसिटी तयार करायला पाहिजे, त्याच्यामुळे आपल्याला इलेक्ट्रिसिटी सगळ्यांना मिळेल. आणि सिंचनाची सोय होतील तर एक फसल घेतात, 2 घेतील, 3 घेतील. नंतर लोक शेतकरी लोक सदन होतील. आपल्या मुलाबाळांना कुठे शिकवायला पाठवू शकतात पैसे खर्च करून. सरकारच्या भरोश्यावर राहणार नाही.